नमस्कार मैत्रिणींनो, आपण हा कलर आता घेणार आहोत. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इथेपर्यंत हा रुमाल पाहिलेला आहे. तर आपण हा चमकीची रेड कलरची लोकर घेते, डार्क रेड कलर. तर इथे मी 3 साखळी घेऊन 2 खांब, 3 साखळी 2 खांब, 1 2 3 3 साखळी 2 खांब घेत आहे. 2 3 साखळी आणि 2 खांब. एक 2 3 3 साखळी आणि 2 खांब. हा असाच गोल आपण कंप्लीट करून घेऊया. हीच डिझाईन कंप्लीट पूर्ण इथेपर्यंत करूया. आता आपण घेणार आहोत या राऊंडला हा लिंबू कलर चमकीचा घेतलाय. तर आता मी इथे सुरुवातीला 3 साखळी घेतले, नंतर मग खांब घेत जायचे, दाट खांब. गॅप मधून किती खांब येतात पाहूया. 1 2 3 3 येत आहेत आणि 2 खांबामधून 1 घ्यायचं. असे साखळी नाही घ्यायची, दाट खांब घेत जायचे. एक 2 3 गॅपमध्ये 3 खांब होत आहेत आणि इथे 1 खांब. असं करत दाट खांब घ्यायचे. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि कमेंट नक्की करा. नवनवीन रुमाल तुम्हाला पाहायला मिळते. एक 2 3 इथे असंच आपण राऊंड पूर्ण करून घेऊया. पूर्ण ही डिझाईन पूर्ण इथून इथेपर्यंत करूया. आता हा राऊंड असा हा पूर्ण झाला आहे लिंबू कलरचा. आता आपण ऑरेंज कलरचं लोकर घेतलेली आहे आणि अर्धा खांब करणार आहोत. सुरुवातीला 3 साखळी घेतली आणि नंतर अर्धा खांब कसा करायचा पहा. डायरेक्ट घ्यायचं, साखळीमधून घेते आणि आपण घेतो ते दोनातून एक नाही करत बसायचं. डायरेक्ट घ्यायचं अर्ध्या खांबासाठी. अर्ध्या खांबाचं लाईक आणि कमेंट नक्की करा. रुमालाचे कलर कोणते घ्यावे यासाठी तुम्ही पण मला मदत करत जा. मला कमेंटमध्ये सांगत जा की रुमालासाठी कोणते कलर छान वाटते. कलर कॉम्बिनेशन एका रुमालामध्ये 2 किंवा 3 कलर जे असतील तर ते कोणते असावेत
प्लीज ते सांगा मला, मला खूप मदत होईल त्याबद्दल. आता ही डिझाईन ही अशी होणार आहे पूर्ण. आपण आता ही अशी डिझाईन पूर्ण ही रुमालाला पूर्ण इथेपर्यंत करूया. तर मैत्रिणींनो, हा रुमाल असा तयार झाला पहा. आता आपण पाहणार आहोत दुसरा रुमाल. आता आपण सुरुवातीला हा कलर घेणार आहोत. मूळ या कलर पासून सुरुवात करणार आहोत. मुळासाठी हा कलर मी घेते. मोठा दोरा बोटाला गुंडाळून घ्या, गोल करून घ्या. 1 2 3 4 5 साखळीचं करते मूळ. तर हे परत पहिल्या साखळीतून आपण घेऊया. आणि दोनातून एक. तर हा झाला गोल मूळ तयार. आता आपण ह्याच्यामधून खांब घेत जायचे. एक खांब झाला, 2 खांब झाले, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 हे खांब झाले. तर आपण आता हे जॉईन करूया. घेताना हे सिंगलच घ्यायचं आहे. हे इकडून घेऊन यातून काढायचं. बंद करून घेऊया हे. कट करून घेऊया इथे. आता पुढे आपण मी फेंट कलर घेते. फेंट चमकीचा पिंक कलर, हा कलर घेऊया. आता आपण इथे 3 साखळी घेणार आहोत. 1 2 आणि 3. आणि इथून आपण परत खांब घेणार आहोत. एक खांब,
प्रत्येक खांबांच्या मधून एक एक खांब घेत जायचे. साखळी घ्यायची नाही आहे, फक्त खांब घेत जायचे. तर आपण हा पूर्ण गोल करून घेऊया. आता पुढचा राऊंड पाहूया. पुढचा पण पिंक कलरच घेत आहे. पुढच्या इथे पण नवीन राऊंडला स्टार्ट करताना 3 साखळी घेतले आणि एका ह्या वरच्या साखळीतून 2 खांब घेत आहे, कारण रुमाल आपला टोपीसारखा नाही झाला पाहिजे. मध्ये पण मी करताना एक एक खांब घेताना थोडंसं मला टोपीसारखं वाटत होतं हे पिंक कलरचं घेताना. मग मी एका ठिकाणी 2 खांब घेतलेत. ज्यावेळेला आपल्याला जाणवेल असं की रुमाल टोपीसारखा होतोय, तेव्हा तिथे खांब वाढवत जावा. लाईक आणि कमेंट नक्की करा. असेच नवीन नवीन रुमाल मी व्हिडिओ टाकणार आहे. ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा. हा राऊंड आपण असंच कंप्लीट करून घेऊ इथपर्यंत.